नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, होळीच्या दिवशी इथे अस्मिताने सचिन आणि साक्षीला एकत्र रंगेहात पकडलेलं असतं. होळीच्या दिवशी सचिन एका मुलीला म्हणजे साक्षी शिखरेला रंग लावत असतो आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते आणि अस्मिताने त्या दोघांना एकत्र पकडून इथे आता सचिनचं थोबाड फोडलेलं असतं आणि अस्मितासमोर सचिनचा काळा चेहरा आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, प्रियाचं सत्य जाणून घेण्यासाठी सायली अर्जुनने थोडीशी वाट वाकडी केलेली असते. तर प्रियाला भांग पाजलेली असते जेणेकरून प्रियाचं सत्य समोर यावं. तर इथे होळीच्या दिवशी अर्जुन सायलीने प्रियाला भांग पाजल्यामुळे इथे प्रिया सत्य सांगून बसलेली असते. प्रिया खरी तन्वी नाही आहे हे सत्य तिने अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता प्रतिमाची तब्येत ठीक नसते. प्रतिमाला चक्कर आल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं असतं आणि मग तिचे सगळे रिपोर्ट्स केले जातात, तिला चेकअप केलं जातं. पण त्याच्या आधी होळीला नेमकं काय घडलं होतं त्यामुळे प्रतिमाची अवस्था इतकी बिकट झाली. तर इथे प्रियाने मुद्दामून तिच्या अंगावरती जळकं लाकूड पडावं यासाठी पेटत्या होळीला तिने धक्का दिलेला असतो आणि त्यामुळे इथे आता जळकं लाकूड प्रतिमाच्या अंगावरती पडणार. तेवढ्यातच सायली तिथे येते आणि प्रतिमाला बाजूला करून त्या लाकडाला जोरात हात मारून बाजूला करते आणि देवाने प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत तिच्या पायाला चटकासुद्धा दिलेला असतो. त्यामुळे इथे आता हादरलेली प्रतिमा थोड्याच वेळात चक्कर येऊन पडते आणि बेशुद्ध होते. अश्विनने सांगितलेलं असतं की प्रतिमा आत्याचे सगळे रिपोर्ट्स केले पाहिजे, तिचा संपूर्ण बॉडी चेकअप केला पाहिजे. त्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं तर जास्त बरं होईल. सणासुदीचे 2 दिवस जाऊ दे म्हणून प्रतिमा थांबलेली असते. पण आता अशी सिच्युएशन निर्माण झालेली असते की लवकरात लवकर प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, दादा आपल्याला प्रतिमा आत्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. अर्जुन म्हणतो, मी गाडी काढतोय, तुम्ही लवकरात लवकर आत्याला घेऊन या. आणि तेव्हा इथे प्रिया लगेच नाटकाला सुरुवात करते आणि म्हणते, मी सुद्धा माझ्या आईबरोबर येणार, तिला काही झालं तर मी सहन नाही करू शकणार. तेव्हा रविराज काका पटकन म्हणतात, आमच्याबरोबर दुसरं कुणीही येणार नाही, फक्त सायली येईल, तुम्ही सगळेजण घरीच थांबा. प्रियाला नकार देण्यासाठी रविराज काकांनी सगळ्यांनाच येऊ नका असं सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे प्रतिमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात. पण प्रियाला ऐकायचं असतं की नेमकं प्रतिमाच्या बाबतीत घडलंय तरी काय. कारण प्रियाने आधी प्रतिमाचे खूप हाल केलेले असतात. तिला वीक करण्यासाठी तिला इथे नको नको त्या गोळ्या दिलेल्या असतात आणि त्याचाच परिणाम प्रतिमाच्या तब्येतीवरती असा काही झालेला असतो की ती पूर्णपणे वीक झालेली असते. तिच्यातलं रक्त, तिचं होमोग्लोबी एकदम कमी झालेला असतो आणि तेव्हा इथे तिला चक्कर येत असते, तिची तब्येत बिघडलेली असते. तिला ॲडमिट केल्यानंतर कुठलीही ट्रीटमेंट तिच्यावरती काम करत नसते. कारण का, तिचा होमोग्लोबी झपाट्याने कमी झालेला असतो. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सर्वप्रथम तिचे सगळे ब्लड टेस्ट केले जातात, सगळे रिपोर्ट्स केले जातात. तेव्हा प्रिया लपून छपून अश्विन, अर्जुन आणि रविराज यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की रविराज काका, आत्याचे सगळे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि आत्याचा होमोग्लोबी झपाट्याने कमी झाला आहे, त्यामुळे तिला लवकरात लवकर आपल्याला रक्त द्यावं लागणार आहे, तेव्हाच ती बरी होईल. तेव्हा तिचं ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह. तेव्हा रविराज काका म्हणतात की ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप तर आपल्या तन्वीचं सुद्धा आहे. तन्वी देईल ना प्रतिमाला रक्त, ती तर मुलगी आहे ना तिची. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे वा, मग तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. कारण ब्लड बँकेमध्ये ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप आता नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर अश्विन तन्वीला फोन करायला लागतो. तो तन्वीला फोन करतो, पण ती आता तिथून पळून गेलेली असते. कारण का, ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप तिचं नाहीच आहे ना.
जर प्रतिमाला रक्त द्यायला सांगितलं आणि प्रियाचं ब्लड ग्रुप प्रतिमाच्या ब्लड ग्रुपबरोबर मॅच नाही झालं तर ती तन्वी नाही आहे हे सिद्ध होईल. कारण रविराज काकांनी सांगितलेलं असतं की इथे प्रतिमाचं आणि तन्वीचं ब्लड ग्रुप सेम आहे, मला माहिती आहे. पण इथे आता रविराज काका फोन करत असतात, प्रिया लगेच तिथून पळून जाते. अश्विन फोन करत असतो, ती फोनच उचलत नाही आणि थोड्याच वेळांमध्ये फोन स्विच ऑफ करून ठेवते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी फोनच उचलत नाही आहे आणि आता तर तिचा फोन लागतच नाही आहे. मग आता काय करायचं? तेव्हा इथे सायली त्याच ठिकाणी असते. रविराज काका म्हणत असतात, ही मुलगी पण ना जेव्हा गरज असते तेव्हा कधीच इथे येत नाही. आणि तेव्हा सायली म्हणत असते की तुमची काही हरकत नसेल तर माझं ब्लड ग्रुप तुम्ही चेक करता का? मला असं वाटतं मागच्या वेळेला रविराज काका मला प्रतिमा आत्यानेच रक्त दिलं होतं आणि मी सुद्धा त्यांना दिलं होतं. जर आता माझं रक्त मॅच होत असेल तर प्लीज तुम्ही द्या. अश्विन म्हणतो, त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. आता अशी परिस्थिती आहे की प्रतिमा आत्याला तिच्या ब्लड ग्रुपचंच रक्त हवं आहे. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही हवं तर चेक करा. तेव्हा इथे अश्विनने सायलीचं ब्लड ग्रुप चेक केलेलं असतं आणि तेव्हा रविराज काका खूपच जास्त आतुरतेने ह्या निर्णयाची वाट बघत असतात. काहीही झालं तरीसुद्धा सायलीचं ब्लड ग्रुप हे प्रतिमाच्या ब्लड ग्रुपबरोबर मॅच झालं पाहिजे आणि तसंच झालेलं असतं. इथे आता अश्विन येतो आणि म्हणतो, रविराज काका काळजी करू नको, सायली वहिनीचं ब्लड ग्रुप हे आत्याच्या ब्लड ग्रुपबरोबर 100% मॅच झालेलं आहे. त्यामुळे सायली वहिनी प्रतिमा आत्याला रक्त देऊ शकते. तेव्हा इथे रविराज काकांना भयंकर आनंद होतो. त्यानंतर इथे आता सायलीने आपलं ब्लड प्रतिमाला देऊन पुन्हा एकदा लेकीचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. आपल्या आईचा जीव वाचवलेला असतो. पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाचा जीव वाचलेला असतो, पण अर्जुन सायलीचा प्रियावरील जो संशय असतो तो अजूनच बळावलेला असतो. सायली अर्जुन म्हणत असतात की प्रिया तर इथे आली होती ना, मग ती आपल्या स्वतःच्याच आईला रक्त न देता अशी निघून का गेली असेल? याचा अर्थ प्रियाला प्रतिमा आत्यांना रक्त द्यायचंच नव्हतं. पण नक्की कारण काय? कुठली मुलगी आपल्या आईला मरणाच्या दारामध्ये असं सोडून इथून पळून निघून जाईल? असा प्रश्न सायलीच्या मनामध्ये सातत्याने येत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण ते सत्य शोधून काढलं पाहिजे. तेव्हा इथे आता प्रतिमा ही बरी झालेली असते. दुसऱ्याच दिवशी सुभेदारांच्या घरी होळी सेलिब्रेशन ठेवण्यात आलेलं असतं. आजूबाजूच्या लोकांना इन्व्हाइट केलेलं असतं. अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये जेवढी लोकं काम करतात त्यांना बोलावणं धाडलेलं असतं. त्याचबरोबर सगळ्यांना निमंत्रणं गेलेली असतात आणि नेहमीप्रमाणे सुभेदारांच्या घरी होळी सेलिब्रेशनसाठी सगळेजण आलेले असतात. आणि तेव्हा इथे आता सगळे एकत्र छान एकमेकांना रंग वगैरे लावत असतात. तेव्हा सचिनचा जीव मात्र साक्षीमध्ये अडकलेला असतो. त्याचं काही साक्षीवरती खरंखुरं प्रेम नाही आहे. त्याला फक्त साक्षीला फसवायचं आहे आणि तिच्याकडून पैसे उकळायचे आहेत. आणि तेव्हा इथे तो साक्षीला सिंपत्ती देण्याचा प्रयत्न करतोय. मला तुझी खूप जास्त काळजी आहे, मी तुला समजून घेतो, असं आता सचिन तिच्यासमोर नाटके करत असतो आणि तिचा विश्वास संपादन करतो. आणि म्हणूनच तिने आता तिच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट सचिनला सांगितलेली असते. आणि तिला असं वाटत असतं की सचिनचं माझ्यावरती खरंखुरं प्रेम आहे, तो कधीच मला फसवणार नाही. पण इथे आता सचिनचा डाव वेगळाच असतो. त्याला अस्मिता आणि साक्षीकडून पैसे काढायचे असतात आणि त्याच्यावरती असलेलं कर्ज हे फेडायचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता होळी असल्यामुळे साक्षी सचिनला भेटायला सुभेदारांच्या घरी आलेली असते. ती म्हणत असते की माझे अण्णा तर माझ्याबरोबर नाही आहेत, पण मला तुझ्याबरोबर होळी खेळायची आहे. तेव्हा तो म्हणत असतो की तसे तर रंग मला आवडत नाही, पण तुझ्यासाठी मी नक्की होळी खेळेन. आणि इथे आता साक्षी सुभेदारांच्या घरी येणार असते. सचिन म्हणत असतो, तुला कोणी ओळखलं तर? तेव्हा साक्षी म्हणते, मला कुणीही ओळखणार नाही, पण मला पहिला रंग तुझ्याकडूनच लावून घ्यायचा आहे. तेव्हा सचिन म्हणतो, ठीक आहे, पण तू कुणालाही दिसणार नाहीस याची काळजी तू घ्यायची. तर इथे अस्मिता जेव्हा सचिनला म्हणत असते की तू रंग खेळायला बाहेर येशील ना, तेव्हा सचिनने पूर्णपणे नकार दिलेला असतो. मी तिथे आलेलं कुणालाही आवडणार नाही, मग मी कशाला येऊ? आणि तसेही मला रंग एवढे आवडत नाही, तुला माहिती आहे ना ब्युटिफुल. तेव्हा अस्मिता म्हणत असते, पण जर तू आला असतास तर जास्त बरं झालं असतं.
आपल्या बाळाबरोबर ही आपली पहिली होळी होती ना म्हणून. तेव्हा इथे सचिन म्हणतो की ठीक आहे अस्मिता, मी येतो बाहेर सगळ्यांबरोबर होळी खेळायला. तेव्हा इथे सगळेजण आता होळी वगैरे खेळत असतात. तेवढ्यातच इथे आता प्रियाने काय केलेलं असतं, प्रिया इथे अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवून असते आणि ती म्हणत असते की लवकरच मी असं काहीतरी करेन ना की तुमच्या दोघांना एकमेकांपासून कायमचं दूर करून ठेवेन. असा तिचा प्लॅन असतो, तिच्या खुरापती डोक्यामध्ये सुरू असतो. पण इथे तिच्यापेक्षाही खूप मोठा प्लॅन सायलीने केलेला असतो. सायली म्हणते, अर्जुन सर, मला काय वाटतं आपण प्रियाला आहे ना भांग पाजूया. भांगेच्या नशेमध्ये ती नक्कीच सत्य सांगेल की ती काय करण्याचा प्रयत्न करते. अर्जुन म्हणतो, बायको, हे तू बोलतेस? तुला तर असं काही केलेलं आवडत नाही ना? सायली म्हणते, कधी कधी आपल्याला चांगल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील ना, खरं काढून घ्यायचं असेल तर अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे. तेव्हा इथे प्रिया आता तिथे उभी असते. सायली खूपच जास्त हुशारीने तिला इथे थंडाई प्यायला देते आणि थंडाई म्हणून ती आता भांग पिते. भांग प्यायल्यानंतर इथे आता तिचं बोलणं वगैरे पूर्णपणे बदललेलं असतं. तिला भांग खूप जास्त चढलेली असते कारण सायलीने जास्तीची भांग मिक्स केलेली असते. आणि तेव्हा इथे सायली म्हणत असते, काय गं प्रिया, काय झालं? अशी तिकडे तिकडे का जातेस? ती म्हणते, अगं मला कळतच नाही आहे, मला तर इकडे जायचं आहे घरामध्ये, मला कसं तरीच होतं आहे. ती म्हणत असते, हो का? जास्त माणसाने आतमध्ये काहीतरी साठवून ठेवलं ना की असंच कसं तरी होतं, उलटीसारखं वाटतं, डोकं दुखतं. त्यामुळे मनामध्ये जे काही असेल ना तर सांगून टाक ना. काय आहे तुझ्या मनामध्ये? असं काय आहे का जे तू लपून ठेवलेस, जे तू लपून ठेवायला नको होतंस? ती म्हणत असते, ए सायली, तुला काय वाटलं मी माझ्या मनातलं तुला सगळं सांगणार आहे? माझ्या मनातलं सिक्रेट मी तुला कधीच सांगणार नाही आहे. सायली म्हणते, हो, मला माहिती आहे तुझ्या मनात काय सिक्रेट आहे ते. तेव्हा प्रिया म्हणते, खरंच तुला माहिती आहे माझ्या मनामध्ये काय सिक्रेट सुरू आहे ते? ती म्हणते, हो, मला माहिती आहे तुझ्या मनात काय सिक्रेट आहे ते. ती म्हणत असते की तू खरी तन्वी नाही आहेस ना? तेव्हा प्रिया म्हणते, ए तुला कसं कळलं? तुला कुणी सांगितलं मी खरी तन्वी नाही आहे ते? सांग ना, कुणी सांगितलं तुला? तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे. प्रिया म्हणते, तुला कुणी सांगितलं सांग? नागराजने सांगितलं, महिपतने सांगितलं की साक्षीने सांगितलं की मी खरी तन्वी नाही आहे ते? खरं खरं बोल सायली. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुनला समजलेलं असतं की हेच ते सिक्रेट आहे जे बाहेर येऊ नये म्हणून प्रिया इतकी प्रयत्न करते. सगळ्यांबरोबर गोड गोड बोलते, चांगलं वागण्याचं नाटक करते. कारण का? ती खरी तन्वी नाही आहे. जर मग ती खरी तन्वी नाही आहे तर खरी तन्वी आहे तरी कोण? मग प्रियाने तन्वी म्हणून येण्याचं नाटक का केलं असेल? असा प्रश्न आता सायलीला पडलेला असतो. तेव्हा ती विचारत असते, मग खरी तन्वी कोण आहे सांग ना? कोण आहे खरी तन्वी? तेव्हा इथे प्रिया काही बोलायला जाणार, तिला आता चक्कर येत असते. तेव्हा अश्विन तिथे येतो आणि तो म्हणतो की हे काय तन्वी, तू का भांग प्यायलीस? तू फक्त थंडाई प्यायची ना? चल बरं माझ्याबरोबर चल. आणि तो आता प्रियाला तिथून घेऊन जातो. तेव्हा नक्की खरी तन्वी कोण आहे हे जरी बाहेर आलं नसलं तरीसुद्धा प्रिया खरी तन्वी नाही आहे हे आता तिने स्वतःच्या तोंडाने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा त्या ठिकाणी साक्षी आलेली असते. साक्षी इथे आपला चेहरा वगैरे लपून आलेली असते. तेवढ्यातच तिथे सचिन आता तिच्याकडे जातो आणि दोघेजण पडद्याच्या आड उभे राहून एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा इथे सचिन साक्षीला रंग लावतो आणि इथे साक्षीसुद्धा सचिनला रंग लावते. ती म्हणत असते की कितीतरी वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये खरा जोडीदार असा आलाय जो माझ्या प्रेमामध्ये सुद्धा रंगलाय आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमातसुद्धा रंगले आणि तुझ्या रंगामध्ये सुद्धा रंगण्यासाठी इथे आलेली आहे सचिन. तेव्हा इथे सचिन तिला आता रंग वगैरे लावतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सचिन कुठे गेला? आता तर इथेच उभा होता ना? तेव्हा इथे अस्मिता सचिनला शोधत शोधत बाहेर जाते आणि सगळीकडे त्याला शोधत असते. तेव्हा अस्मिता लांबून बघते, तो त्या मुलीला रंग लावत असतो. पण ती मुलगी नक्की साक्षीच आहे हे अजून अस्मिताला कळलेलं नसतं, कारण अस्मिताच्या चेहऱ्याला पूर्णपणे रंग लागलेला असतो आणि त्यामुळे ती मुलगी साक्षी आहे हे अस्मिताला समजलेलं नसतं. पण इथे सचिन तिला फसवतोय आणि अजूनही तो कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात आहे हे सत्य मात्र अस्मिताच्या योग्य वेळी समोर आलेलं असतं.
तेव्हा अस्मिताला समजतं की आपण सचिनवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवून खूप मोठी चूक करतोय. त्याने आता प्रेमाने रंग लावून तिला आपल्या मिठीमध्ये सुद्धा घट्ट पकडलेलं असतं. तेव्हा इथे अस्मिताला कळतं की आपण या माणसावरती विश्वास ठेवून किती मोठी चूक केली. तेव्हा इथे अस्मिता सचिन आता तिच्या समोर आल्यानंतर जोरदार तिच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की बरं झालं तुझा हा खरा चेहरा आज माझ्या समोर आला. तेव्हा सचिन म्हणतो, "काय झालं बेबी? काही सांगशील का? तू काय इतकी चिडलीस आणि मला का मारतेस?" तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, "कोण होती ती मुलगी, जिला तू इतका रंग लावून आपल्या मिठीमध्ये घेऊन उभा होतास? सांग ना, कोण होती ती मुलगी? आता खोटं बोलू नको सचिन. मला तुझ्या खोटं बोलण्याचा राग आलाय." तेव्हा इथे सचिन आता गप्पच बसतो. तेव्हा इथे अस्मिताने त्याला बघितल्यामुळे त्याला खोटंसुद्धा बोलता येत नसतं. तिने आता त्याचं थोबाड चांगलं लाल केलेलं असतं आणि त्यानंतर इथे अर्जुन म्हणतो, की "बघितलंच अस्मिताई, म्हणून मी तुला म्हणत होतो, की या माणसावरती परत विश्वास ठेवून तू खूप मोठी चूक करतेस. आत्ताच्या आता इथून निघून जा." असं सांगून आता अस्मिताने सचिनला आपल्या घरातून हकलून दिलेलं असतं.